तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ आता 272 जण मैदानात उतरलेले आहेत। देशातले माजी वरिष्ठ अधिकारी, न्यायाधीश आणि लष्करी अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या भूमिकेवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। यामध्ये 16 न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकारी, यांमध्ये 14 राजदूत आणि 133 सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी यांचा समावेश आहे। या सगळ्या 272 लोकांनी एक खुलं पत्र लिहून या पत्रामध्ये राहुल गांधी हे निवडणूक आयोगासह संवैधानिक संस्थांवरचा जनतेचा विश्वास कमकुवत करण्याचा प्रयत्न करतायत असं म्हटलंय। काँग्रेसकडून सातत्याने निवडणूक आयोगावर हल्लाबोल होत असताना आता या पत्रामध्ये काँग्रेसच्या भूमिकेवरती नाराजी व्यक्त करत तीव्र निषेध नोंदवण्यात आलेला आहे। तर एकंदरीतच काय तर या पत्रामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे ते तर आपण पाहणार आहोतच। कारण एका बाजूला या पत्रामध्ये ज्या या सगळ्या स्वायत्त संस्था आहे त्यांच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आम्ही समाजातील ज्येष्ठ नागरिक या बाबतीत चिंता व्यक्त करतो की भारतीय लोकशाहीवरती बळाचा उपयोग नव्हे तर तिच्या अनेक आधारभूत संस्थांविरोधात घातक वक्तव्य करून हल्ला करण्यात येतोय। काही नेते हे नाटक वठवतायत आणि खोटे आरोप करतायत। कधी भारतीय लष्कराच्या शौर्यावर तर त्यांच्या साहसावरती प्रश्न उठवण्यात आले, कधी न्यायपालिकांवर, संसदेवर आणि आता तिथे काम करणाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आता त्यांच्या टार्गेटवर निवडणूक आयोग आहे। आयोगाच्या निष्ठेवर आणि प्रतिष्ठेवरती हल्ला करण्यात येतोय। आणि आजच्या याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत माजी अधिकारी प्रवीण दीक्षित स्वतः जोडले गेलेत। प्रवीण दीक्षित जी, आपलं स्वागत। निवृत्त न्यायाधीश असतील, नोकरशहा असतील, माजी लष्करी अधिकारी असतील, यांनी राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवरती खुलं पत्र का लिहिलेलं आहे? त्याऐवजी मग थेट कारवाईची मागणी का केली जात नाही? म्हणजे 272 जणांना एकवटावंसं वाटतं, कारवाई बोलत नाही, मात्र पत्र लिहावंसं वाटतं, खुलं पत्र। याचा अर्थ काय? मुख्य मुद्दा काय आहे की हे आजची डेव्हलपमेंट आहे असं नव्हे। बरं। गेली अनेक वर्ष आपण सतत बघतोय की काही राजकीय पक्ष, त्यात विशेषतः आता आपण नाव घेतलं तर त्याप्रमाणे राहुल गांधीजी आणि बाकीचे त्यांचे इतर काही सहकारी, त्यांची वारंवार ज्या घटनात्मक अशा ज्याला आपण संस्था म्हणतो, तर त्या संस्थांवरती मग त्या कदाचित सैन्य असेल, ते कदाचित ज्युडिशरी म्हणजे न्यायप्रणाली असेल, किंवा आता नवीन म्हणजे भारताचं जे निर्वाचन आयोग आहे त्यांच्यावरती आहे। यांच्यावरती वैयक्तिक असे हल्ले होत आहेत की ज्याच्यामध्ये त्यांची इंटेग्रिटी, त्यांची असलेली निष्ठा ही त्याचं मनोधैर्य खच्चीकरण केलं जाईल आणि लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा संशय किंवा शंका निर्माण करायची की जे काही सैन्याने काम केलेलं आहे मग ते अगदी अत्यंत पराक्रमाने केलेलं असेल, कदाचित ऑपरेशन सिंदूर सारखं असेल, त्याच्या आधीची जी काही ऑपरेशन्स असतील, तर त्याच्यामध्ये एक संशय लोकांच्या मनात निर्माण करायचा की हे काही खरं नाही आहे। बरं। आता आज जी उघडकीला आलेली बातमी आहे, अमेरिकन न्यूज एजन्सीने सांगितल्याप्रमाणे आपण ऐकली असेल की ह्या ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेलची 5 विमानं पाडली। हा जो राहुल गांधींचा प्रचार होता, हा ॲक्च्युली चीनी माध्यमांनी तो लॉन्च केलेला होता। आणि कशासाठी? तर चीनची जी काही J-35 म्हणून जेट्स आहेत, तर ती कशी सुपिरियर आहेत आणि ती भारताने घ्यायला पाहिजेत, हे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष त्याच्यातून सुचवण्यासाठी म्हणून त्याचा प्रचार करायचा। म्हणजे आपण कोणाच्या प्रचाराला बळी पडतोय ह्याचं भान ह्याही राजकीय पक्षांनी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। जेव्हा एखादी निर्णय प्रक्रिया होते, जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो, आता जसं साधी गोष्ट आहे की निर्वाचन आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू हा ऑर्डर केल्यानंतर त्याची जी काही संपूर्ण मेथडॉलॉजी होती, ती मेथडॉलॉजी सविस्तर सांगितली, ती न्यायालयाला समजावून सांगितली, न्यायालयानं ती अप्रूव्ह केली। त्यात काही 1-2 छोटे मोठे काही सुधारणा सांगितल्या होत्या, त्याही सुचवल्या, त्याही त्यांनी मान्य केल्या। तरी देखील असं म्हणायचं की 65 लाख मतदार कमी झाले, 10 लाख वाढले आणि त्यामुळे आम्ही हरलो। आणि म्हणून काय तर निर्वाचन आयोगाचे जे आयुक्त
ज्ञानेश कुमार म्हणून आहेत, तर त्यांच्या विरुद्ध आमचा आरोप आहे की त्यांच्यामुळे असं झालं, त्यांच्यामुळे तसं झालं आणि त्यांच्यामुळेच ही निवडणूक आम्ही हारलो. आणि अशा प्रकारे असं एक संशयाचं वातावरण केवळ भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा ते सतत करत राहायचं. दीक्षित सर, आणि इथल्या लोकांमध्ये, भारताच्या बाहेरच्या देशांमध्ये भारताबद्दल अपप्रचार करायचा, हे कुठल्या दृष्टीने योग्य आहे? बरं तुम्ही त्यामुळे ह्या सगळ्या सिव्हिल सोसायटीनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला की आपण आज एक उघड असं पत्र यांना लिहूया की तुम्ही पाहिजे असेल तर तुमचं अंत काय परीक्षण करायचं ते करा, परंतु तुम्ही घटनात्मक मला मान्य असलेल्या नाही, अशा पण ज्या दीक्षित संस्था सर आहेत, मी थोडं तुम्हाला त्यांच्यावरती थांबवतो. मला एक चिखलफेक प्रश्न करू तुम्हाला नका. करावा असा वाटतो. माजी डीजी होतात तुम्ही देखील, भारताच्या लोकशाहीवरती आणि थेट स्वायत्त संस्थांच्या विश्वासाला तडा जातोय असं तुम्हाला का वाटतं? या 272 भारतीयांना हे असं वाटण्याचं कारण काय? कारण या आधी विविध जबाबदाऱ्या आणि पदं त्यांनी देखील भूषवलेली आहेत. त्यांना एकवटावंसं वाटतं आणि एखादं पत्र लिहावंसं वाटतं खुलं, ते का? त्याचं खरं कारण सांगायचं तर एवढंच आहे की ते लोकांपासून दूर गेल्यामुळे किंवा लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास नसल्यामुळे लोक त्यांना एकापाठोपाठ एका सर्व निवडणुकांमध्ये सर्व ठिकाणी नाकारतायत. बर, आणि ते जे नाकारलेलं आहे ते त्यांना पचनी पडत नाहीये, ते त्यांना मान्य होत नाहीये. त्यांना असं वाटतंय की हे कदाचित काय त्या व्हीव्हीपॅटमुळे झालेलं आहे, कदाचित त्या निवडणूक यंत्रणेमुळे झालेलं आहे, कदाचित आणखीन काही कारणांमुळे झालेलं आहे. म्हणजे काहीतरी सबबी शोधणं आपण ज्याला म्हणतो, तर अशा प्रकारच्या सबबी शोधणं जे चाललेलं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जे तुमचे लोक निवडून आलेले आहेत, असं काही नाही की तुमचे निवडून आलेले नाहीयेत. कर्नाटकमध्ये त्यांचं राज्य आहे, आणखी इतर राज्यांमध्ये ते निवडून आलेले आहेत. आता ह्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यातही त्यांचे अनेक लोक आज नाही म्हटलं तरी 35 त्याच्यापेक्षा जास्ती लोक निवडून आलेले आहेत. म्हणजे हे जे निवडून आलेले ते मग ते कसे आले निवडून? त्यांना लोकांनी दिलेली मतं, किती दिलेली मतं ती दिसत आहेत. तुमच्या लोक जे कोणी बूथ लेवलचे ऑफिसर्स आहेत त्यांच्या समोर मतदान झालेलं आहे. ते काही लपून छपून कोणी काही तुमच्या अपरोक्ष केलेलं आहे असंही काही नाहीये. तेव्हा ही जी काही भावना निर्माण त्यांच्या मनामध्ये असेल की आम्ही एवढे 272 एकेकाळी होतो आणि आता मात्र आमचे इतके कमी झालेत आणि म्हणून त्याला लोक आम्हाला नाकारतात, हे कारण नसून कुठली तरी यंत्रणा त्याला कारण आहे, त्यांच्यामुळे झालेलं आहे. हे म्हणजे एक नकारात्मक अशा प्रकारचं विचाराचं प्रतीक आहे असं मला वाटतं. बरं, नकारात्मक विचाराचं प्रतीक म्हणून तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना थेट असं खुलं पत्र लिहावंसं वाटतं. धन्यवाद, कारण मी राजकीय चर्चेमध्ये तुम्हाला ओढू इच्छित नाही आहे यावेळेला. काय नेमकं या सर्व अधिकाऱ्यांच्या मनात आहे त्या संदर्भात प्रवीण दीक्षितजी तुम्ही व्यक्त झालात त्यासाठी धन्यवाद. आणखी काही मान्यवर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत, कारण राजकीय बाजूही समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यावेळेला आपल्यासोबत आहे. दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो. बालाजी गाडे पाटील, कसं पाहता तुम्ही या पत्राकडे आणि पत्र लिहिण्यास कारण काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुद्दाम प्रवीण दीक्षित सरांना आज आमंत्रित केलेलं होतं. त्यांना राजकीय चर्चेमध्ये ओढत नाही. काँग्रेस आणि भाजप खरं तर या मुख्य प्रवाहामध्ये चर्चेसाठी येणं आत्ता गरजेचं आहे. बालाजी गाडे पाटील, पत्र लिहिण्यात आलेलं आहे. थेट राहुल गांधींच्या उद्देशांवरती प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारताची प्रतिमा मलिन होती आहे असं या सर्व प्रतिनिधींना वाटतंय. विशालजी, याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बोलत होते, मी ऐकत होतो प्रवीण दीक्षितजी, आणि त्यांनी जी बाजू मांडली, मुळात जे 272 अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं राहुलजींना, तर याचा अर्थ असा आहे की जे रिटायर्ड झालेले अधिकारी आहेत त्यांच्यावरती देखील भारतीय जनता पक्षाचा प्रचंड दबाव आहे आणि त्यांना वापरून आपण केलेलं पाप आणि निवडणूक प्रक्रियेमधला घोटाळा झाकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय. हा सगळ्यात महत्वाचा विषय. मला एक प्रश्न विचारायचा होता. प्रवीण दीक्षित हे भाजपचे प्रवक्ते आता गेले, आपण त्यांना थोडा वेळ ठेवला असतं तर मी विचारला असता त्यांच्याशी थेट. पण माझी अधिकारी म्हणून आपण त्यांना बोलावलेलं होतं आणि भाजपची बाजू मांडायला विश्वास पाठक आहेतच की. माझा थोडं मग भाजपचे प्रवक्ते बोलल्यासारखंच ते बोलत होते म्हणून मी त्यांचा उल्लेख भाजपचे प्रवक्ते असा केला विशालजी. तर मला हे विचारायचंय की SIR बद्दल ते बोलत होते, कदाचित त्यांना काहीतरी अपेक्षा असेल, पण ज्या वेळेला या देशाच्या मुख्य न्यायाधीशावरती बूट फेकला जातो त्यावेळेला हे 272 माजी अधिकारी काय झोपा काढत होते? ज्या वेळेला SIR मध्ये 65 लाख लोक गाळले गेले आणि त्याच्यातले लाखो लोक जिवंत आहेत आणि 89,000
तक्रारी निवडणूक आयोगाकडे आला, त्यावेळेला हे 272 अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला ज्ञानेश कुमारांना पत्र लिहिलं नाही, हे काय झोपा काढत होते? ज्या वेळेला हरियाणातला एक IPS सिस्टीमला कंटाळून आत्महत्या करतो, त्यावेळेला यांच्यातला एक सिस्टीमच्या त्रासामुळे मेलाय, सिस्टीमच्या विरोधामध्ये आपण बोलावं यांना दिसत नाही, त्यावेळेला हे झोपा काढत होते. ज्या वेळेला या देशामध्ये चुकीची नोटबंदी, चुकीची GST झाली, हजारो लोक मारले गेले, त्यावेळेला हे लोक काय झोपा काढत होते का? तर स्पष्ट विषय आहे, हे 272 अधिकारी या देशात लोकशाही संविधान जाळल्या जात होतं, त्यावेळेला गप्प बसलेले होते. तर भारतीय जनता पक्षानं दबाव टाकून यांचा बरं, दबावाचा तुम्ही आरोप करताय भारतीय जनता पक्षाचा. जर हा दबाव असेल तर विश्वास पाठक, हा आरोप आपल्याला मान्य आहे का? या 272 जणांनी जे खुलं पत्र दिलेलं आहे त्यावरती आणि त्या अधिकाऱ्यांवरती, म्हणजे माजी अधिकारी असतील किंवा जे ब्युरोक्रॅट्स त्याच्यामध्ये आहेत, त्यांच्यावरती भाजपचा दबाव आहे असं काँग्रेसचं म्हणणं. विश्वास पाठक, विशालजी, काँग्रेसचे आमचे जे प्रवक्ते आहे ते जेव्हा बोलले, बेजबाबदारपणे बोलले, तरी मी मध्ये बोललो नाही. आता मी बोलत असताना त्यांनी जरा धैर्य दाखव, ऐकावं. निश्चित मी विशालजी, हा विषय असा आहे विशालजी, हा आंतरराष्ट्रीय एक कट आहे. कट असा आहे की भारताच्या आजूबाजूचे जेवढे देश आहेत, पाकिस्तान असो, बांगलादेश असो, म्यानमार असो, श्रीलंका असो, या सगळ्या देशांमध्ये ज्या प्रकारे सत्ता पालट झालेला आहे त्याचे पॅटर्न भारतामध्ये राबवण्याचा प्रयत्न होत आहे. आणि त्याचे भोरके कोण आहे? तर झोपणारे, झोपे गेलेले नेते राहुल गांधी आहे. खरं तर जनतेने त्यांना 95 वेळा हे सिद्ध करून दाखवलं की तुम्ही झोपलेले आहात, तुम्ही निकम्मे आहात, तुम्हाला आम्ही कधी निवडून देणार नाही. तरी हे या आंतरराष्ट्रीय गटातलं निश्चित आंतरराष्ट्रीय गटाचा एक म्होरक्या म्हणून हे राहुल गांधीला वापरतात आणि राहुल गांधी त्याला बळी पडतात. आता संपूर्ण जनतेने 140 कोटी जनतेने 95 वेळा जे काही बोलले त्याच गोष्टी 272 या इंटेलेक्च्युअल लोकांनी देखील बोलले. हे अतिशय चांगलं झालं. आणि त्यांनी जो एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडलेला आहे त्यात चुकीचं काय आहे मला असं सांगा, की आधी EVM, मग पॅट, नंतर वोट चोरी, नंतर SR अशा नवीन कृत्या करून लोकांचा बुद्धिभेद करायचा. जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा परदेशात पळून जायचं. जेव्हा पार्लमेंट सेशन सुरू असतं, पार्लमेंट सेशन मध्ये तुम्हाला विषय मांडायचे असतात, तेव्हा कुठेतरी फॉरेनला पळून जायचं. अशा प्रकारचा एक ज्याला म्हणतो आपण की बेभरोशाचा आणि अतिशय नॉन सिरियस असा पॉलिटिकल माणूस आहे, त्याला आरसा दाखवणे आवश्यक होतं. आणि मी या 272 सगळ्या इंटेलेक्च्युअल लोकांचं अभिनंदन करतो. त्याच्यामध्ये ब्युरोक्रॅट्स आहेत, त्याच्यामध्ये सनदी अधिकारी आहेत, त्याच्यामध्ये मिलिटरी अधिकारी आहेत. या सर्वांचं मी अभिनंदन करतो. बरं विश्वासजी, तुम्ही अभिनंदन करताय, मात्र तुम्ही केलेल्या वक्तव्याचा निषेध यावेळेला बालाजी गाडे पाटील करू इच्छित आहे. मात्र आंतरराष्ट्रीय कटाचा हा भाग, हा जो गंभीर आरोप याला विश्वास पाठक करताना दिसत आहेत की त्यांचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व मग राहुल गांधी करतात. बालाजी गाडे पाटील, विशालजी, दारूनं खरं तर यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाहीये. बिहारचा निकाल हा देशातल्या लोकांनी मान्य केलेला नाही. आज ज्या निकालामध्ये हे ज्याबद्दल आंतरराष्ट्रीय वगैरे बोलतायत आणि परदेशामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींचे परदेश दौरे पहा, त्यावरती जनतेचा उडवलेला पैसा पहा आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण भाजपचं, तुम्हाला त्यातलं काही कळतं का नाही विश्वासजी? हे मला माहिती नाही भाजपच्या लोकांना. पण सध्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती अगदी गल्फ कंट्रीज सुद्धा भारताकडे डोळे वाचून बघायला लागलेले आहेत. आणि आम्ही हे मोदीजींच्या क्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. कमीत कमी 50 वेळा डोनाल्ड ट्रम्प म्हणलेले आहेत की मी युद्ध थांबवलं. त्यावेळेला 56 इंच का सीना असलेल्या माननीय नरेंद्र मोदीजींनी साधं उत्तर देण्याची हिंमत आणि धाडस दाखवली नाही, एक साधं उत्तर देण्याची. आणि तुम्ही जे राहुलजींबद्दल बोलताय हे तुम्हाला संघ शाखेमध्ये शिकवल्या जाणारं तुमचं ज्ञान आहे. त्यामुळं तुमच्या अज्ञानावरती आणि तुमच्या चुकीच्या माहितीवरती फार काही उत्तर देण्यासारखं नाही. हे जुनीच तुमची पट्टी आहे. पण आज ज्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यावरती तुम्हाला बोलायचंय ना, तर तुम्हाला बोलतो की भारत पाकिस्तानचं जे काय आता झालं त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा म्हटलं, पण एकदा सुद्धा देशाच्या संसदेमध्ये अथवा 1 मिनिटासाठी समोर येऊन किंवा ट्विट करून डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतायत असं म्हणायची हिंमत किंवा धाडस देशाच्या पंतप्रधानांनी केलं नाही. ज्या वेळेला सिक्युरिटी काउन्सिलमध्ये युनोमध्ये उभा राहायचं होतं त्यावेळेला आशियाई खंडातला एक सुद्धा देश भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. उलट भारताचे जुने मित्र असलेले देश आज भारतापासून बाजूला जाऊन पाकिस्तान सोबत उभे राहिलेले आहेत.
हे मोदीजींच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश आहे. सर्व चारी मुंड्या परराष्ट्र धोरणामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताला एकलकोंड पाडण्याचं काम मोदीजींच्या चुकीच्या धोरणांनी केलेलं आहे. आणि तुम्ही राहुलजींबद्दल बोलताय. अहो, राहुलजी हे सुशिक्षित नेते आहेत, ते अनपढ नाहीयेत. त्याला परराष्ट्र धोरण त्याचबरोबर भारताची प्रतिमा हे कळतं. उरला प्रश्न चीनचा, सर उत्तर देऊ द्या मला चीन बद्दल. तर अख्खं चायना मेड इन इंडियाच्या मेक इन इंडियाच्या नावाखाली अख्खा चायना माल खपवण्याचं काम सन्माननीय मोदीजी करतायत. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर तुम्हाला याला उत्तर द्यायचं असेल किंवा पाहिजे असेल याच्यावरती, तुमचं जर काही याच्यानंतर परत फेक नॅरेटिव्ह पसरवणार असतील पाठक किंवा खोटी माहिती देणार असतील, तर चायनातून किती गोष्टी येतात त्याची अख्खी आकडेवारी तोंडपाठ आहे मला, मी तुम्हाला देतो. पण भारतामध्ये सगळं काही चायनातून वाढलं, हे मोदीजींच्या काळात वाढलं. किती ट्रेड वाढला आणि कशा पद्धतीने वाढला. चायनानं गलवान खोऱ्यामध्ये कसे तुम्हाला डोळे दाखवले आणि 56 इंच का सीना असलेले मोदीजी कसे त्याच्यावरती शांत राहिले आणि किती जागा घेतली याचे देखील पुरावे देतो. त्यामुळे खोटं बोलायचं नाही. देशाच्या परराष्ट्र धोरणासोबत तुम्ही प्रतारणा करताय, राष्ट्रीयत्वाशी तुम्ही तिथं दगाबाजी करताय आणि आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम गेल्या 10 वर्षात जेवढं मोदीजींच्या नेतृत्वात झालं तेवढं कधीच झालं नव्हतं. पाठकजी, अभ्यास नसेल तर वाचून येत जा. बरं, बालाजी गाडे पाटील, आपला एक गंभीर आरोप आहे या ठिकाणी की हा कट नेमका कुणाचा आणि कशा प्रकारे काय भारताची प्रतिमा मलिन होतीये किंवा काय होतंय हे पुढच्या काळात तर स्पष्ट होईलच. विश्वास पाठकजी, पत्राचा पुढचा अंक काय असेल अगदी थोडक्यात, कारण दुसरेही एका मुद्द्यावरती मी दोन्ही मान्यवरांबरोबर चर्चा करणारच आहे. नाही, थोडक्यात नाही. आता ज्या प्रकारे बोलले मला सगळं बोलावंच लागेल. बोला ना विश्वासजी. मी शांतपणे ऐकलो. बघा, ज्या प्रमाणे डोनाल्ड ट्रम्पला 30दा म्हणावं लागतंय की मी युद्ध थांबवलं आणि भारत त्यांच्या बोलण्याला भीक घालत नाही, याच्यामध्येच आपल्या डिप्लोमसीचं खरं यश दडलेलं आहे. आज मोदीजींची प्रतिमा जगातला सर्वोच्च नेता. अहो, हास्यास्पद आहे. विशालजी यांना म्यूट करा. विशालजी यांना म्यूट करा. बालाजी गाडे पाटीलजी, आपल्यालाही मी वेळ दिलेलाच आहे. हे खोटं बोलतायत. बालाजी गाडे पाटील, मी आपल्याकडे देखील येईल. विश्वास पाठकांचं पूर्ण उत्तर होऊ द्या. आपल्याला आणखी एका मुद्द्यावर पुन्हा चर्चा करायचीच आहे. जर हे मर्दानगी म्हणत असतील, स्वतःच्या कमकुवतपणाला तुम्ही मर्दानगी म्हणत असाल, नालायकपणा. निश्चित. बालाजी गाडे पाटील, मी आपल्यालाही पूर्ण वेळ देईल. माझं आणि विश्वास पाठकांचं बोलणं आधी पूर्ण होऊ देत. आपण थेट मुद्द्यावरती चर्चा करूयात. विश्वासजी बोला. तर विशालजी, मी हे सांगत होतो की डिप्लोमॅसी कशाला म्हणतात, हे मोदीजींनी जगामध्ये सिद्ध केलेलं आहे. आज जगामधला सर्वोच्च नेता हे मोदीजीच आहेत. आज भारताची अर्थव्यवस्था 11व्या स्थानावरनं 4थ्या स्थानावर आली, हे मोदीजींमुळे चालली आहे. मोदीजी जर फॉरेनचे दौरे करत असतील तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जे मार्केटिंग म्हणतात, ज्याच्या माध्यमातून FDI मध्ये मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन जे भारत झालेलं आहे, हे मोदीजींच्या करिश्म्यामुळे झालेलं आहे. आणि म्हणूनच आपण ज्या झपाट्याने पुढे जातोय त्याचं फ्रस्ट्रेशन सगळ्यांना आहे. अहो, हे 2-4 लोक काँग्रेसचे असू शकतात, पण 140 कोटी जनता हे 95दा यांच्या नेत्याला सपाटून मार देतात. याचा अर्थ काय? अजूनही यांना अक्कल येत नाही, अजूनही यांचे डोळे उघडत नाही. यांना यांचं नशीब लखला. आमचं भारतीय जनता पक्षाचं देशाचं एकदम चांगलं चालू आहे आणि हे केवळ मोदीजींच्या नेतृत्वामुळे. बरं, दोन्ही नेतृत्व हे शिरसावंदे असतात, त्यांच्या त्यांच्या पक्षाला देखील आणि त्यांच्या त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना देखील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.